ते घडलेलं आहे. आज लोक त्यांचा नाराज आहे. त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलेला नाही. आम्हा लोकांची साथ सोडली, वरच्याच आवडलेले, वंचित असते हे लोकांना आवडलेले आहे. आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना. काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे समान अतिशय गोड आहे. ही गोष्ट अजिबात केली आणि ते सांगतात माझी बायको वर्षाचं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू हॉटेल होतेच्या वेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे. आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला, आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली, त्याच्यानंतर माझी बायको भागा भीमाशंकरला गेली. मला माहीत नव्हतं, आल्या मी चौकशी केली. तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो, तुमची व्यवस्था नेहमी झाली नाही म्हणजे नेहमी झाली नाही. म्हणजे मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही, आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात. तेच त्यांनी सांगितलं. ते सांगतात, जेणेकर सांगतात, निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोलणार नाही. काय बोलायचं यांच्यात? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवलं नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची बनवली शेतकरी गद्दारी केली, ती महाराष्ट्र सेनेला नाही. बनवलीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच शिकायला आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषणाला 100% पराभूत करा. तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्तालाही लय भारी. शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंदाबाद, महाराष्ट्राचा बुलंदाबाद. निकम साहेब तुम आगे बढ़ो, निकम साहेब तुम आगे बढ़ो. मान खुला भारी वाजवी तुतारी, सर्वसामान्यांच्या मनात गाजली तुतारी. स्वाभिमानाची ताकद करली भारी, गद्दारांना जेवणार घरी. महाराष्ट्राचा बुलंदाबाद. मुख्यमंत्री, धोरणी, लोकशाहीचा पाया, साहित्य, संस्कृतीचा राजकारणी, विनय सह्याद्रीवाला. महाविकास आघाडीचा आज या सभेच्या निमित्तानं शिरूर तालुक्यातील दुष्काळी 12 गावांतील संघटना, दुष्काळग्रस्त 12 गाव पाणी हक्क संघर्ष समितीनं आदरणीय शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.